वरून चाट मसाला भुरभुरला आणि याला टॉस केलं. वा, आणि आपला हा मस्त चणा कोळीवाडा तयार झाला. इतका सोपा आहे ना करायला. आपण हॉटेलमध्ये गेलो ना जेवायला तर याला कितीतरी पैसे देऊन खातो, पण हा घरी अगदी सहज करता येतो. आणि साहित्य पण काहीही असं फारसं लागत नाही. आपल्या घरातलेच मसाले आणि लगेच तयार होतो. फक्त तुम्हाला इथं मी ज्या ज्या टिप्स सांगितले ना त्या फॉलो करायच्यात. वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट चणा कोळीवाडा तुम्ही घरच्या घरी सहज करू शकता. त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी करायच्यात. या व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायचं. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत कुरकुरीत असा चणा कोळीवाडा. तसा तर वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतो, खूप मस्त लागतो आणि करायला पण एकदम सोपा आहे. रेसिपीला सुरुवात करूया. पण हो, त्याआधी बऱ्याच रिक्वेस्ट येतात की तू ड्रेस कुठून घेतेस, तर मी जिथून ड्रेस घेते त्यांचे डिटेल्स मी कमेंटमध्ये दिलेले आहेत, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आपण रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा चणा कोळीवाडा करण्यासाठीचं साहित्य बघूया. तर त्यासाठी आपण 1 कप छोले घेतले, स्वच्छ धुतले आणि त्याला रात्रभर भिजवलं. भिजत घालताना फक्त त्यामध्ये आपण पाव चमचा सोडा घातला. आता छोले शिजवण्यासाठी आपल्याला लागतील सोडा घालून भिजवलेले छोले आणि चवीपुरतं मीठ. आता एक मसाला करायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागेल पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, अर्धा चमचा गरम मसाला, थोडासा लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ. त्याचबरोबर आपल्याला लागेल अर्धा कप बेसन, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं आपल्याला चणा कोळीवाडा करत असताना चणा म्हणजेच छोले भिजत घालायचे. तर असे मोठेवाले छोले घ्यायचे, स्वच्छ धुवायचे आणि रात्रीच्या वेळी त्याच्यामध्ये पाणी आणि थोडासा खाण्याचा सोडा घालून भिजत घालायचे. खाण्याचा सोडा घातल्यामुळं छोले हलके होतात आणि तळल्यानंतर कडक न लागता छान असे खुसखुशीत लागतात. नाहीतर बघा आपण नुसतेच असे तळायला गेलो ना तर ते इतके कडक लागतील की दाताला चावता येणार नाहीत. त्यामुळे छोले भिजत घालताना आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. सोडा घातलेला आहे. आता हे छोले आपल्याला भिजवून घ्यायचे. त्याआधी आपण याच्यातलं हे सोडा वगैरे घातलेलं पाणी काढून टाकू आणि याला एकदा स्वच्छ धुवून घेऊ. तर छोले स्वच्छ धुवून घेतले. आता याला शिजवून घ्यायचं आहे. आता कुकरमध्ये हे छोले काढूया. मीठ चवीपुरतं, साधारण अर्धा ते पाऊण टीस्पून मीठ घातलं. पाणी घालायचं आहे. आता याला खूप पाणी घालायचं नाही. आपल्याला काही याचा रस्सा वगैरे करायचा नाही. आपल्याला हे पाणी नकोच आहे. त्यामुळे अगदी छोले फक्त बुडतील आणि वर अगदी अर्धा सेंटीमीटर येईल इतकं पाणी घातलं. गॅस चालू करूया. कुकरचं झाकण लावू आणि याच्या शिट्ट्या करू. आता शिट्ट्या किती करायच्या? या कुकरला छोले भाजीसाठी शिजवायचे असतील ना तर 3 शिट्ट्या पुरेशा होतात. 1 शिट्टी मोठ्या आचेवर, 1 शिट्टी आणि 2 शिट्ट्या कमी आचेवर. पण आपल्याला हे छोले भाजीला शिजवतो तसे मऊ मऊ शिजवायचे नाही आहेत. थोडे शिजवायचे, म्हणजे असे दाबले गेले पाहिजेत पण एकदम मॅश होता कामा नये. त्यामुळे आपण काय करू, फक्त 2च शिट्ट्या करू. 1 शिट्टी मोठ्या आचेवर, 1 शिट्टी बारीक आचेवर. तर आपला कुकर झालाय आणि आपले चणे कसे शिजलेत बघा. हे बघा, अख्खे तसेच आहेत आणि जेव्हा आपण याला प्रेस करतोय तर हे व्यवस्थित शिजलेले आहेत. आता उरलेले चणे तळून शिजवायचे, त्यामुळे एकदम मॅश करायचे नाहीत. आता आपण काय करूया, याच्यातलं पाणी काढून घेऊ. एका बाउलवर मी गाळणी ठेवली आहे, त्यावर आपल्याला हे चणे काढायचे आणि एक 5 मिनटं असंच निथळायला ठेवायचं. खूप पाणी ठेवायचं नाही. तर आपण छोले 5 मिनटं निथळून घेतले. याच्यावर फार पण पाणी ठेवू नका किंवा एकदम ड्राय करू नका. आता आपण याचा मसाला करूया. हे जे खाली राहिलेलं पाणी आहे हे तुम्ही दुसऱ्या भाजीसाठी किंवा एखाद्या ग्रेव्हीसाठी, पराठ्यासाठी, कणिक तिंबताना वापरू शकता. चणे निथळून घेतले. आता आपण याचा मसाला करू. त्यासाठी एका बोलमध्ये घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे तेल आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपण तेलामध्ये काही मसाले घालूया. हळद, मिरची पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पूड, धणेपूड, गरम मसाला, मीठ चवीपुरतं, ताजी आलं लसणाची पेस्ट, बेसन आणि तांदळाचं पीठ. याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आपण लिंबाचा रस घालू आणि परत चांगलं मिक्स करून घेऊ. गुठळ्या वगैरे सगळं मोडून घ्यायचं. तर याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे. सगळे मसाले, बेसन, तांदूळ पिठाला चांगले लावून घेतले. आता काही नाही, हे छोले घ्यायचे जे आपण निथळून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आणि सगळं चांगलं या छोल्यांना लावून घ्यायचं. तर सगळं आपण छोल्यांना लावून घेतलं आहे. छोल्यांचा हलकासा ओलसरपणा होता, त्यामुळे हे सगळं व्यवस्थित याला कोट झालं आहे. वेगळं पाणी घालण्याची गरज नाही.
तुम्हाला वाटलं की खूपच कोरडं होतंय तर एक पाण्याचा असा हबका मारला तरी चालेल. आता हे आपण लावून घेतलं, 10 मिनिटं झाकून ठेवू आणि मग तळायला घेऊ. मीठ मसाला लावून हे छोले आपण 10 मिनिटं झाकून ठेवले होते. आता आपण हे तळायला घेतोय. तर आता हे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय. तेल मध्यम गरम पाहिजे, खूप कडकडीत नको किंवा कमी गरम नको. कमी गरम असेल तर हे खूप मऊ होणार, तेलकट होणार. ठीक आहे, तेल कसं तापलं एकदा बघूया. एक चणा टाकून बघितला आहे बघा, असे लगेच तो तळायला सुरुवात झालेली आहे आणि करपलेला नाहीये. आता आपण गॅस कमी करूया आणि यामध्ये मावतील एवढे चणे सोडायचे. अगदी असं सुटं सुटं करून सोडण्याची गरज नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं सोडू शकता, नंतर ते आपोआप सुटे होतातच. आता आपण गॅस कमीच ठेवूया. फक्त तुम्हाला एक गोष्ट सेफ्टीसाठी करायची आहे. असं एखादं झाकण वगैरे घ्यायचं. कधी कधी काय होतं ना, हे जास्त अंगावर उडू शकतं, म्हणून खूप पण पाण्याचा वापर मी केला नाही. आता हे बघा, अर्ध्या एक मिनिटांनी हे असे सेट झाले की मग याला थोडंसं असं हलवून घ्यायचं आणि मग आता इथून पुढे मात्र मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळायचं. हे वरून कुरकुरीत असतात, आतून सॉफ्ट राहतात. मंद आचेवर तळून घेऊया. एक बॅच तळायला अंदाजे 4 ते 5 मिनिट लागतील. फक्त असं झाकण म्हणजे ढाल नक्की ठेवा, कधी कधी हे उडू शकतात, एखादा उडून येऊ शकतो म्हणून. तळून घेऊया. तर बरोबर 5 ते 6 मिनिटं मी याला मंद आचेवर तळून घेतलं. आता याला आणखी कुरकुरीत करायचं आहे. मग मी आता काय केलं, शेवटचा अर्धा मिनिट गॅस मोठा ठेवायचा, म्हणजे वरून कुरकुरीत होतात आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतात. अर्धा मिनिट आपण असं मोठ्या आचेवर तळलं. गॅस कमी करू आणि यांना काढून घेऊ. आवाजावरनं सांगते ओळखायचं कसं. थोडेसे असे कडक लागायला लागले की समजायचं झाले. एकदा आवाज बघा, असे तळले गेले पाहिजे. आता दुसरी बॅच तळताना तेलाचं तापमान थोडंसं वाढवून घ्या, कारण कमी झालेलं असतं, आणि मग तळायला सोडा. गॅस आपण मोठाच ठेवला आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. चणे यामध्ये मोकळे करून तळायला टाकूया. तर आपण जेवढं प्रमाण घेतलं आहे तेवढं 3 बॅचमध्ये होतात. वजनाने 1/2 किलो छोले असतील हे. दुसरी बॅच पण मस्त तळूया. आणि हे बघा, सगळे छोले आपण मस्त तळून घेतलेले आहेत. तुम्हाला आवाज दाखवते, छान कुरकुरीत झालेले आहेत. तर छोले तळून घेतले. आता आपण जो लसूण सालासहित ठेचला ना, तो मी तळायला टाकलाय. आता याला पण छान कुरकुरीत तांबूस रंगावर तळूया. लसूण छान क्रिस्पी झालाय, काढून घेऊया आणि मिरच्या तळूया. मिरची पण तळून झाली, मस्त तळली गेली आहे. लसणाबरोबरच काढूया. तर आपण छोले तळून घेतले, मिरची लसूण तळून झालाय. आपण हिरवी चटणी करूया. आपण हिरवी चटणी करतोय, त्यासाठी लागेल 1 कप कोथिंबीर, 15-20 पुदिन्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ. सोबतच आपल्याला लागणार आहे 2 ते 3 चमचे दही, 1 चमचा साखर आणि थोडासा चाट मसाला. तर चटणीसाठी साहित्य तर बघितलेलंच आहे. कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, साखर जी उग्रपणा बॅलन्स करते पुदिन्याचा, मीठ, चाट मसाला आणि दही. अगदी थोडंसं पाणी घालू आणि बारीक वाटू. आणि हे घ्या, आपली हिरवी चटणी तयार झाली आहे. सगळंच तयार झालेलं आहे. आपला हा चणा कोळीवाडा आपण तळून घेतला, त्यानंतर मिरच्या तळला, लसूण तळला आणि हा सर्व करण्यासाठी कांदा, कोथिंबीर आणि चाट मसाला. सर्व करूया. कसं सर्व करायचं सांगते. छोटीशी ताटली घ्यायची, सगळा एकत्र नाही घ्यायचा, जेवढा सर्व करायचा आहे तेवढा एका ताटलीत काढायचा. त्याच्यावर थोडासा कांदा, कोथिंबीर, थोडासा चाट मसाला भुरभुरायचा आणि मग त्याच्यावर तुम्ही पाहिजे तसा तळलेला लसूण, मिरची देऊ शकता आणि सोबत अशी हिरवीगार चटणी सोबतीला खाण्यासाठी. तर अशा प्रकारे आज आपण इथं हा मस्त चणा कोळीवाडा तयार केला. फक्त तो छान कुरकुरीत व्हावा म्हणून तुम्हाला टिप काय वापरायची आहे, खूप पाणी पण लावायचं नाही. जेव्हा आपण मिश्रण करतो तेव्हा तळताना छान मंद आचेवर तळायचं आणि शेवटचा अर्धा मिनिट मोठ्या आचेवर, म्हणजे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतो. हा जास्त दिवस नाही, आज आणि उद्या टिकतो. तरी पण एक अगदी खूप मनापासून सांगायचं प्रामाणिकपणे, हा काही असाच खूप वेळ कुरकुरीत राहत नाही. तळल्यानंतर साधारण 1 तासभर कुरकुरीत राहतो, त्यानंतर मऊ पडतो. पण मऊ असो कुरकुरीत असो, चवीला भारीच लागतो. त्यामुळे तुम्हाला जर ही रेसिपी करायची तर इथे सांगितलेल्या टिप्स वापरून नक्की करून बघा. काही शंका असतील तर बिनधास्त कमेंटमध्ये विचारा, मी त्याच्यावर रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.